एका अभिनेत्रीचं करिअर आकाशाला भिडत होतं। तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रेक्षक थिएटर बाहेर रांगा लावत होते। मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या नावाची जादू होती आणि तिच्यासोबत एका सुपरस्टार अभिनेत्याचं नावही जोडलं जात होतं। पण एका भीषण अपघाताने फक्त तिचं करिअरच नाही तर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं। कोण होती ती अभिनेत्री? अशोक सराफ यांच्यासोबत तिचं नातं नेमकं काय होतं आणि एका अपघातानंतर काय घडलं जाणून घेऊया मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात वेदनादायी कहाणी। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक कलाकार आले आणि गेले। काहींनी आपल्या अभिनयाने अमिट छाप सोडली तर काहींच्या आयुष्याने प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले। अशीच एक अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख। रंजना या फक्त सुंदर अभिनेत्री नव्हत्या तर त्या आपल्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय आणि दमदार अभिनेत्रींपैकी एक होत्या। त्यांची लोकप्रियता इतकी होती की अनेक जण त्यांच्या त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीची सुपरस्टार म्हणत। पण नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं। रंजना देशमुख यांच्या अभिनयाशी संबंध अगदी लहानपणापासूनच होता। त्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या होत्या, त्यामुळे अभिनयाचे संस्कार त्यांच्या घरातूनच मिळाले। वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्यांनी हरिश्चंद्र तारामती या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली। त्यानंतर मोठं होत असताना त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। मुख्य अभिनेत्री म्हणून असला नवरा नको ग बाई या चित्रपटाने त्यांना मोठी ओळख मिळाली। त्यानंतर मुंबईचा फौजदार, गोंधळात गोंधळ, गुपचूप गुपचूप, बहुरूपी, बिनकामाचा नवरा, खिचडी, सुशीला अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं। विशेष म्हणजे त्या केवळ गंभीर भूमिका करत नसत तर विनोदी भूमिकाही तितक्याच सहजतेने साकारत होत्या। त्यामुळे त्या प्रत्येक प्रकारच्या प्रेक्षकांच्या आवडत्या बनल्या। याच काळात मराठी चित्रपटसृष्टीत आणखीन एक नाव झपाट्याने लोकप्रिय होत होतं, ते म्हणजे अशोक सराफ। रंजना आणि अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं। विशेषतः बिनकामाचा नवरा या चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली। ऑनस्क्रीन दिसणारी त्यांची केमिस्ट्री इतकी नैसर्गिक होती की सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली। दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या। इतकंच नाही तर दोघे लग्न करणार असल्याची चर्चा त्या काळात होत्या। मात्र या चर्चांनी अधिकृत पुष्टी कधी झालीच नाही। काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी रंजना यांच्या अभिनयाबद्दल मनापासून कौतुक केलं होतं। त्यांनी सांगितलं की रंजना सुरुवातीला गंभीर भूमिका करत होत्या, पण त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी विनोदी भूमिकांमध्येही स्वतःला सिद्ध केलं। इतकंच नाही तर काही वेळा त्या अभिनयात स्वतःपेक्षाही सरस ठरत असल्याचंही अशोक सराफ यांनी स्पष्टपणे मान्य केलं। त्यांनी असंही म्हटलं होतं की मी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं, पण रंजनासारखी दुसरी अभिनेत्री मला भेटली नाही, तिच्यासारखी तीच होती। सगळं काही सुरू असतानाच 1987 मध्ये नियतीने क्रूर खेळ खेळली। रंजना झुंजार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बंगळुरूकडे जात होत्या। प्रवासादरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात त्यांचा जीव वाचला, पण त्यांना गंभीर दुखापती झाल्या। त्यांच्या दोन्ही पायावर गंभीर परिणाम झाला आणि डाव्या हातालाही मोठी दुखापत झाली। त्यावेळी त्यांचं वय अवघं 32 वर्ष होतं। या एका अपघाताने त्यांच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून गेली। त्या व्हीलचेअरवर अवलंबून राहिल्या आणि अनेक वर्षे त्यांना उपचार घ्यावे लागले। निर्माते आणि दिग्दर्शक त्यांची वाट पाहत राहिले, पण त्या पुन्हा पूर्वीसारख्या पडद्यावर परतू शकल्या नाही। या अपघातानंतर केवळ त्यांचं करिअरच थांबलं नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यालाही मोठा धक्का बसला। अशोक सराफ आणि रंजना यांच्या नात्याबद्दल त्या काळात अनेक चर्चा झाल्या। अपघातानंतर दोघांचं नातं पुढे गेलं नाही असं विविध माध्यमांमध्ये नमूद करण्यात आलं आहे। मात्र या वैयक्तिक नात्याविषयी दोघांनीही सार्वजनिकपणे फारसं भाष्य केलं नव्हतं। त्यामुळे या विषयाकडे केवळ उपलब्ध माहितीच्या आधारेच पाहणं योग्य ठरेल। अपघातानंतर अनेक वर्ष रंजना यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत आयुष्य जगलं। एकेकाळी पडद्यावर झळकणारी अभिनेत्री आता व्हीलचेअरवर होती।
चाहत्यांच्या टाळ्यांचा गजर, चित्रपटांची धावपळ आणि स्टारडम हे सगळे एका क्षणात इतिहास बनलं. अखेर सन 2000मध्ये मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीने एक अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री गमावली. रंजना देशमुख यांची कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते: यश, प्रसिद्धी, पैसा आणि स्टारडम हे कायमस्वरूपी नसतं. एका क्षणात आयुष्य कसं बदलू शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे रंजना. त्यांनी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले. आजही त्यांचे चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य येतं, पण त्यांच्या आयुष्याचा शेवट आठवला की मन मात्र हळवं होतं. रंजना यांचं आयुष्य जरी दुर्दैवी वळणावर थांबलं तरी त्यांनी निर्माण केलेला अभिनयाचा वारसा आजही तितकाच जिवंत आहे. तुम्हाला रंजना देशमुख यांचा कोणता चित्रपट सर्वाधिक आवडतो? त्यांच्या आयुष्यातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वाधिक भावली? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.